नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये जानकी आणि ऐश्वर्या एका रूममध्ये असतात. तर आजी दरवाजा वाजवते. जानकी दरवाजा उघडते तर आजी लगेच म्हणते की अगं ऐश्वर्या, तू तर मला बुद्धिबळाचा खेळ शिकवणार होते, हे पग मी घेऊन सुद्धा आले. तर ऐश्वर्याला धक्काच बसतो आणि ती घाबरतच जानकीकडे बघू लागते. त्यानंतर इकडे ऋषिकेश सारंगला म्हणतो की हे पग, जुने दिवस जर आठवले तर हे लग्न प्रकरण मला जाम भारी वाटायला लागले. तेव्हा सारंग म्हणतो, दादा तुला भारी वाटायला लागले ना, मला सुद्धा तसेच वाटते. हे सर्व आठवून आठवून मला मजा येते. आणि हे पग दादा, तुला आठवते का लग्नाच्या अगोदर जर तुला एक दिवस वहिनी भेटली नाही, कसा तळमळायचा तू. आणि हे पग, तुमच्या कॉलेजमध्ये एक मुलगा होता ज्याला जानकी वहिनी आवडत होती. तेव्हा ऋषिकेश हसून म्हणतो की संजय. तर सारंग म्हणतो की हो करेक्ट संजय, तू त्याला विसरला नाही का. तर ऋषिकेश म्हणतो की त्याला तर मी विसरूच शकणार नाही ना. तेव्हा सारंग सुद्धा हसून विचारतो की दादा हे पग, तुला खात्री होती ना की जानकी वहिनीला तूच आवडतो म्हणून. तरी सुद्धा घाई गडबड करून लपून छपून का होईना तू त्या आश्रमात गेला वहिनीला प्रपोज करण्यासाठी. आठवते का तुला, गुलाबाचे फूल तर तू माझ्याकडूनच घेतले होते. तेव्हा ऋषिकेशला खूप हसू येत असते. त्यानंतर इकडे ऐश्वर्या ही आजीला म्हणते की चला आजी आपण बाहेर जाऊया. तेव्हा जानकी म्हणते की अगं ऐश्वर्या थांब, बाहेर कशाला जायचे, तुम्ही येथेच बसा, तुम्ही येथेच खेळा, म्हणजे मला सुद्धा तुमच्याकडून शिकता येईल. तेव्हा आजी म्हणते की अगं येथे नको, येथे नको. आणि तेवढ्यात जानकी आजीच्या हाताला धरते आणि आजी असे काय करता, या ना आतमध्ये, त्या निमित्ताने आपल्याला तिघींना सुद्धा गप्पा मारता येईल. आणि जानकी दरवाजा लावत असते तर आजी ही ऐश्वर्याला खुणावत असते आणि शेवटी तिला नाईलाजाने बेडवर बसावे लागते. आणि मनात म्हणते की काय ही कशाला कडमडली असेल मी इथे, आणि ही जानकी इथे असल्यानंतर मी ऐश्वर्याशी कसे बोलणार याची तिला टेन्शन येते. तर ऐश्वर्याला खूपच जास्त टेन्शन आलेले असते की ती विचार करते की आजी तर मला खूप मोठे सिक्रेट सांगणार होत्या, मग आता ह्या जानकी समोर कसं ते सांगणार. आणि त्या दोघींना विचार करताना बघून जानकी विचारते की काय झाले, दोघी का इतका विचार करता. ऐश्वर्या तू सुद्धा खाली बस ना. आणि हे बघ ऐश्वर्या, आज तुला काहीतरी शिकवण्याची मला सुद्धा संधी मिळणार आहे, ती गमावू नकोस. आणि जानकी ठमकावून बेडवर बसते. तर ऐश्वर्या आणि आजीला पुन्हा टेन्शन येते. त्यानंतर इकडे सारंग हा ऋषिकेशला म्हणतो की काय रे दादा, काय झाले, कुठे निघालास. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की अरे पाणी पिऊन येतो. तेव्हा सारंग म्हणतो की अरे स्टोरी तर पूर्ण करून दे. तर ऋषिकेश म्हणतो की काय, माझा पूर्ण घसा सुकलाय, कशाला स्टोरी पूर्ण करतो, मी लगेच आलो असे बोलून तो बाहेरून दरवाजा लावून घेतो आणि दबकत पावलाने तो खाली येतो. तर सारंग इकडे रूम मध्ये विचार करतो की घसा कोरडा पडला, मी तर पाणी इथे आणून ठेवले होते आणि हा पाणी पहिला खाली का गेला असेल. आणि तेव्हा सारंगच्या लक्षात येते की जुनं सर्व ऐकून याला नक्की वहिनीची आठवण आली असेल, म्हणून पूर्वीसारखा लपून छपून तो वहिनीला भेटायला गेला असेल. मी आता याला पकडतोच. म्हणून सारंग सुद्धा बाहेर येतो आणि इकडे तिकडे तो बघून म्हणतो की इतक्यात तो गायब झाला, कुठे गेला असेल. रूम मध्ये तर नसन गेला, म्हणून तो लगेच परत ऐश्वर्याच्या रूम मध्ये येतो आणि चोरून तो दरवाजातून बघत असतो. तर तेथे ऐश्वर्या, आजी आणि जानकी बुद्धिबळाचा खेळ खेळत असतात. तर सारंग ते सर्व बघून विचार करतो की येथे तर काय नवीन ट्रेनिंग सुरू आहे आणि येथे तर दादा दिसत नाही, म्हणून तो अलगत असा पुन्हा दरवाजा लावून घेतो. पुन्हा खिडकीच्या पडद्यातून तो जानकी, ऐश्वर्या यांना बघत असतो. आणि तेवढ्यात ऋषिकेश हा वर येतो आणि सारंग जवळ येतो. तर खिडकीतून तो सुद्धा आतमध्ये बघतो आणि जानकीकडे बघत असतो. तर सारंगच्या खांद्यावर जेव्हा हात ठेवतो तर सारंग घाबरतो आणि ए असे काय. तर लगेच त्यांच्या आवाजाच्या कुजबुजूने आजी विचारते की काय, कोण आहे, काय हवं. तर जानकी म्हणते की हो मी बघते. आणि दोघे लगेच पळून आपल्या रूममध्ये जायला निघतात. तर ऋषिकेश रूममध्ये जातो, परंतु सारंग मात्र समोर वस्तू असते तिला धक्का लागून ती खाली पडते आणि सारंग पुन्हा ती व्यवस्थित ठेवायला जातो. तर लगेच जानकी दरवाजा उघडते आणि सारंगला बघून विचारते की काय सारंग भाऊजी, काय येथे काय करता. सारंग तर खूपच घाबरतो आणि आई वहिनी अटॅक आला असे म्हणतो. तेव्हा जानकी तर खूपच घाबरते आणि अटॅक. तर सारंग म्हणतो की नाही, ऍसिडिटीचा अटॅक आला वहिनी, कसं तरी होते. तेव्हा जानकी म्हणते की ऍसिडिटी झाली का, मग तुम्ही मला सांगायचे ना. तर सारंग म्हणतो की हो सांगण्यासाठीच आलो होतो, पण ते पडल्यामुळे मी खूप घाबरलो. तर जानकी म्हणते की हो का, मी तुम्हाला थंड दूध देऊ का. सारंग म्हणतो की हो वहिनी, अन्ना लवकर घेऊन ये. आणि जानकी दूध आणण्यासाठी किचन मध्ये जाते. तर इकडे ऐश्वर्या घाईने दरवाजा लावून घेते आणि आजीला म्हणते की आपल्याला खूप चांगला चान्स मिळाला, लवकर सांगा की नेमकं काय आहे ते सिक्रेट. तेव्हा आजी म्हणते की अगं ही जानकी काही माझा पिच्छा सोडत नाही. तर ऐश्वर्या म्हणते जाऊन द्या, ती
गेली ना बाहेर, मग आता सांगा की काय आहे ते. तेव्हा आजी लगेच म्हणते की अगं नको, सुमित्राने मला शपथ घातलेली आहे, हे कुणाला सांगायचे नाही, मी नाही सांगू शकत तुला. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की आजी अहो तुम्ही माझ्यासारख्या मॉडर्न आहात ना, मग शपथ वगैरे असे काही नसते, मग तुम्ही शपथ मोडून टाका आणि बिनधास्त मला जे आहे ते व्यवस्थित सांगा. तर आजी म्हणते की हे बघ, तुम्ही आजकालचे मॉडर्न मुलं शपथ वगैरे काही मानत नाही, देव नाही, धर्म नाही, पण आम्ही मात्र शपथ मानतो. मी जर तुला हे सांगितले आणि शपथ मोडली तर अघटित काही असे घडले तर मग. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की मग तुम्ही मला का हो म्हटलात. तेव्हा आजी म्हणते की अगं मला तुला सांगायचे पण शपथ मात्र मोडायची नाही. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की आजी तुमचे नेमकं काय चालले, तुम्हाला हे सुद्धा हवं ते सुद्धा हवं, मग कसे होणार आजी. तर इकडे सारंग आणि ऋषिकेश यांना खूप हसू येत असते. तेव्हा ऋषिकेश लगेच समोर जे गुलाबाचे फुलं असते ते एक हातात घेतो आणि जानकीला परत प्रपोज करण्याचे ठरवतो. त्यानंतर इकडे ऐश्वर्या आजीला विचारते की तुम्हाला मला हे सिक्रेट सांगायचे की नाही हे ठरवा. तेव्हा आजी म्हणते की अगं सांगायचे पण आयडिया जरा वापरून. तेवढ्यात सारंग दरवाजा उघडतो आणि आजी काय ग काय आयडिया सांगतेस असे विचारतो. तर लगेच मग मला सुद्धा सांग की. आणि सारंग त्यांच्या जवळ येतो. तर आजी म्हणते की बुद्धिबळ कसे खेळायचे याबद्दल ती मला समजावून सांगते. तर सारंग म्हणतो की अरे वा, मग ऐश्वर्या तुम्ही मला सुद्धा सांगा. आणि स्टूल घेतो आणि ते टमकावून बसतो आणि मग दोघांना सुद्धा कळेल की नेमकं काय ते. तर ऐश्वर्या म्हणते की बरं मी तुमची ओळख करून देते. तेव्हा हातामध्ये ती घेऊन म्हणते की हा किंग. तर आजी विचारते की म्हणजे. तर सारंग म्हणतो की राजा. इंग्लिश मध्ये किंग आणि आपल्या मराठीमध्ये राजा असे सारंग जेव्हा म्हणतो तर आजी म्हणते की अच्छा म्हणजे हा राजा. आणि त्यानंतर क्वीन कशी आहे ते सुद्धा ती दाखवते आणि त्यानंतर सर्वाची ती ओळख करून देत असते. तर इकडे ऋषिकेश चोर पावलांनी किचनच्या खिडकीत येतो आणि जोराने जानकी असे म्हणतो. तर जानकी खूपच घाबरते आणि तिच्या हातातील ती झाकणी खाली पडते, तिचा खूप आवाज होतो. तेव्हा जानकी म्हणते की काय हो, खरंच मी किती घाबरले. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की जानकी प्लीज थोडा वेळ बाहेर ये. जानकी म्हणते की बाहेर आणि आपल्याला भेटायचे नाही ही माहिती आहे ना तुम्हाला. ऋषिकेश म्हणतो की अगं फक्त एका मिनिटासाठी ये, मी फक्त तुला एक गंमत दाखवतो. तेव्हा जानकी म्हणते की नाही प्लीज तुम्ही जा. तर लगेच ऋषिकेश खिडकीतून जानकीचा हात धरतो आणि कोणी नाही तोपर्यंत तू ये ना असे म्हणतो. तर जानकी म्हणत असते की अहो सोडा ना हात, कोणी बघितले तर मला लाज वाटेल. तर ऋषिकेश प्रेमाने म्हणतो की जानकी कोणी बघणार नाही. तर जानकी म्हणते की अहो सोडा, आई आणि नाना आले तर. आणि तेवढ्यात सुमित्रा येते. तर ऋषिकेश पटकन जानकीचा हात सोडतो. नाना सुद्धा येतात. तर दोघे विचारतात की अगं जानकी काय झाले. तेव्हा जानकी मुद्दाम छे करत असते आणि खिडकीतून काहीतरी आले आणि ती हुडकावून लावते असे दाखवते. तर सुमित्रा म्हणते की अगं जानकी तुला काही तर झाले तर नाही ना, आणि अशी एकटी तू कोणाशी बोलते. तर ऋषिकेश तेथे लपलेला असतो. नाना आणि सुमित्रा विचारतात की काय कसला आवाज झाला आणि येथे काय पडले ते. तेव्हा जानकी घाबरतच म्हणते की काय ते, आणि ते पातेले आणि ती झाकणी उचलते आणि नेमकं आता तिला काय उत्तर द्यावे तेच समजत नाही. तर सुमित्रा पुन्हा विचारते की अगं तू कुणाशी बोलत होती. तेव्हा ऋषिकेश मुद्दाम मॅव म्हणजे बोक्याचा आवाज काढतो. तर जानकी लगेच म्हणते की बोका होता, अचानक आला म्हणून मी दचकले आणि हातातून भांडी खाली पडली. तेव्हा नाना म्हणतात की मी जरा बाहेर बघून येतो. तर जानकी आणखीनच घाबरते आणि नाना तो गेला बोका असे ती घाबरतच म्हणत असते. नाना बाहेरून बघून येतात आणि कोण नाही बाहेर असे म्हणतात, कारण ऋषिकेश तेथून अलगतसा निघून गेलेला असतो. नाना दरवाजा लावून घेतात आणि कोणी नाही असे बाहेर म्हणून. तर जानकी म्हणते की नाना मी तुम्हाला तेच सांगते की तो बोका आता गेला असेल आणि तो असा पटकन अचानक आला म्हणून मी घाबरले होते. आणि जानकीला मात्र घाम सुद्धा आलेला असतो. सुमित्रा म्हणते की मग आता घाबरू नको. तेव्हा जानकी म्हणते की काही नाही, सारंग भाऊजींना ऍसिडिटी होत होती म्हणून म्हटलं की त्यांच्यासाठी दूध घेऊन जाऊयात. तेव्हा सुमित्रा इकडे तिकडे बघत म्हणते की चला हो जाऊयात. आणि जानकीला म्हणते की बोका गेला बर का आता. तेव्हा नाना म्हणतात की हो काळजी घे, आणि दोघे तेथून रूम मध्ये निघून जातात. तेव्हा जानकी खिडकीतून इकडे इकडे बघते आणि घाबरत असती. मध्ये दूध ओतते. त्यावर इकडे सारंग आजीला विचारतो की आजी आले ना लक्षात. आजी म्हणते की हो सगळे समजले. ऐश्वर्या आहेस हुशार गुंडी. सारंग म्हणतो की गुंडी. तर आजी म्हणते की हो, आणि तू माझा लोकरीचा गुंडा. तेव्हा सारंग आणखीनच लाजतो. तर आजी म्हणते की ही माझी लाडकी गुंडी. तेवढ्यात लगेच जानकी सारंगला आवाज देते की सारंग भाऊजी. तर आजी म्हणते की अरे जा तुला जानकी बोलवतेस. तेव्हा सारंग म्हणतो की हो वहिनी आलोच, आणि तो बाहेर निघून जातो. तर ऐश्वर्या आणि आजी अगदी खुश होतात. तेव्हा जानकी सारंगच्या हातात दुधाचा ग्लास देते आणि पोट दुखायचे थांबले का असे विचारते. तर सारंग म्हणतो की नाही वहिनी
नाही थांबले, दूध घेतो मग जरा बरे वाटेल। जानकी विचारते की नक्की का? तर सारंगच्या दरवाजाकडे लक्ष जाते आणि तो दरवाजा उघडा असतो। तो विचारतो की दरवाजा कोणी उघडला? तेव्हा जानकी म्हणते की तुम्ही जा, मी पाहते की कोण आहे ते। तेव्हा जानकी दरवाजाजवळ येते तर लगेच ऋषिकेश तिला बाहेर ओढून घेतो आणि दोघे एकमेकांकडे अगदी रोमॅन्टिक होऊन बघत असतात। तर जानकी लाजत म्हणते की अहो काय करता? तर ऋषिकेश म्हणतो की पुढचे 5 दिवस मी तुला न बघता कसं राहणार, म्हणून पळून लपून मी तुला भेटण्यासाठी आलो। तेव्हा जानकी म्हणते की येथे आपल्याला कोणी पाहिले तर ऋषिकेश म्हणतो की कोणी बघणार नाही। मला खरंच खूप भारी वाटतंय, लग्न अगोदर सुद्धा आपण कॉलेजमध्ये लपत छपत तर भेटायचोच। अगदी तसेच। तर जानकीला हसू येते आणि म्हणते की तेव्हा आपण कॉलेजमध्ये होतो आणि आता आपले लग्न झाले त्यामुळे कोणी बघेन। तर जानकी लाजतच जायला निघते तर ऋषिकेश पुन्हा तिचा हात धरतो आणि तेव्हा पहिल्याच वेळी जेव्हा ऋषिकेशने जानकीला प्रपोज केलेले असते त्या क्षणाची त्या दोघांना सुद्धा आठवण होते आणि ते दिवस आठवतात। तेव्हा सुद्धा ऋषिकेशने गुलाबाचे फूल देऊन जानकीला प्रपोज करून विचारलेले असते की लग्न करशील का माझ्याशी? तेव्हा जानकी सुद्धा अगदी खुश होऊन तयार झालेली असते आणि त्या दोघांना त्या क्षणाची आठवण होऊन ते दोघे खूपच खुश होतात आणि आपल्या खिशातून ते गुलाबाचे फूल काढतो आणि जानकीला अगदी मिठीत घेऊन ते गुलाबाचे फूल देतो। जानकी म्हणते की अहो काय करता तुम्ही? आता आपल्या लग्नाला 10 वर्ष झालीत। तेव्हा ऋषिकेश म्हणतो की म्हणून काय झाले जानकी, आजही आपलं प्रेम हे गुलाबाच्या फुलासारखे अगदी फ्रेश आहे। आणि ऋषिकेश जानकीचे हात आपल्या हातामध्ये घेऊन मस्त असा किस घेतो आणि जानकीला आय लव्ह यू असे प्रेमाने बोलतो। गुडघ्यावर बसून ते गुलाबाचे फूल जानकीला प्रेमाने देतो आणि विचारतो की जानकी लग्न करशील का माझ्याशी? तेव्हा जानकी सुद्धा खूप लाजते आणि अहो काय करता असे विचारते आणि ऋषिकेशला म्हणते की तुम्ही उठा, काय करता हे? आणि लाजते। तर ऋषिकेश म्हणतो की जानकी हे बघ, तुला मी माझ्या मनातील सांगितले पण तू अजून उत्तर नाही दिले। आणि ते गुलाबाचे फूल पुन्हा जानकी समोर धरतो। काय उत्तर असेल? तर जानकी लाजते आणि ऋषिकेशकडे बघत प्रेमाने स्वीकारते आणि ऋषिकेशच्या मिठीत येते आणि तेवढ्यात ओवी येते। तर ओवी म्हणते की आई आणि बाबा तुम्ही येथे काय करता? तेव्हा दोघांना सुद्धा हसू येते। तर जानकी म्हणते की काही नाही। ऋषिकेश लगेच प्रेमाने ओवीला उचलून घेतो तर जानकी तिला ते फूल हातात देते। तेव्हा जानकी मस्त ओवीचा पापा घेऊन आय लव्ह यू बोलते। तर ऋषिकेश सुद्धा ओवीचा मस्त पापा घेतो आणि चला आता झोपायचे नाही का म्हणून ते तिघे सुद्धा आतमध्ये येतात। त्यानंतर इकडे ऐश्वर्या ही आजीला म्हणते की आजी पटकन सिक्रेट सांगा। आजी म्हणते की अगं सांगते पण माझ्या आयडियाप्रमाणे सांगेल, तू नीट लक्ष देऊन ऐक आणि मग त्याचा अर्थ लावून तू विचार कर। प्रश्न तुम्हाला विचारायचे नाही कारण मी शपथ मोडणार नाही। तेव्हा ऐश्वर्या म्हणते की ठीक आहे आजी सांगा। तर लगेच आजी म्हणते की बुद्धिबळ कसा खेळायचं हे तुम्हाला शिकवले, मग आता हे बुद्धिबळ तू खेळ। तेव्हा आजी सांगू लागते की फार वर्षापूर्वी एका राजाला 2 राण्या होत्या। पहिल्या राणीला 1 मुलगा होता आणि दुसऱ्या राणीला 3 मुलं होते। मग मला तू सांग की हे राज्य कुणाचे? पहिल्या राणीच्या एकुलत्या 1 मुलाचे की दुसऱ्या राणीच्या 3 मुलांचे? मग याच्यापेक्षा मी तुला काही जास्त सांगू शकत नाही। तर ऐश्वर्या विचारात पडते आणि आजी म्हणते की सोंगट्या चालव आणि आजी तिथून निघून जाते। तर ऐश्वर्या विचार करते की आता ह्या सोंगट्या कशा चालू? ऐश्वर्या विचार करते की हे कोडे कसे सोडू आणि एक राजा, त्या राजाला 2 राण्या आणि एका राणीला 1 मोठा मुलगा आणि दुसऱ्या राणीला 3 मुले, म्हणजे नक्की काय ते? आणि सर्व सोंगट्या बाजूला करून ती त्यातील एक राजा उचलते आणि त्याप्रमाणे 2 राण्या ठेवते। एका राणीला 1 मोठा मुलगा आणि दुसऱ्या राणीला 3 मुले। नक्की हे कोडं काय आहे याचा विचार करते आणि तेव्हा तिच्या लक्षात येते की ही गोष्ट ह्या घरचीच आहे आणि राजा म्हणजे नानासाहेब अंगिरा राजाच्या 2 राण्या होत्या का? म्हणजे 2 बायका होत्या यांना। पहिल्या राणीला एकुलता 1 मोठा मुलगा म्हणजे तो मोठा मुलगा ऋषिकेश, दुसरी राणी सुमित्रा आई म्हणजे तिची ही 3 मुलं म्हणजे सौमित्र, शर्वरी आणि सारंग। ऋषिकेश हा नानांच्या पहिल्या बायकोचा मुलगा म्हणजे सुमित्रा आईंचा तो पहिला सावत्र मुलगा आहे। हा सर्व विचार करून ऐश्वर्याला तर धक्काच बसतो आणि हवा घेते संपतो। तेव्हा ऐश्वर्या बाहेर निघालेली असते तर सुमित्रा विचारते अगं ऐश्वर्या तू आता कुठे निघाली? तर ऐश्वर्या म्हणते की जरा देवळात जाऊन येते। तेव्हा जानकी म्हणते की अगं ऐश्वर्या तू सारंग भाऊजींना सोबत घेऊन जा। तेव्हा ऐश्वर्या म्हणते की नाही ठीक आहे तुम्ही प्लीज कंटिन्यू करा आणि ऐश्वर्या एकटीच निघून जाते। तर जानकी विचार करते की ऐश्वर्या देवळात चालली ते पण एकटीच आणि तेवढ्यात बाहेर एक जोगतीन आई येते आणि आई अंबाबाईचा उदय करते। जानकी तिला चोळी पातळ देण्यासाठी बाहेर येते तर ती लगेच जोगतीन जानकीचा हात धरते आणि जानकीला म्हणते की सावध राहा, तुझ्या या घरावर कुणाची तरी वाईट नजर आहे। तर ते ऐकून जानकीला आणखीनच धक्का बसतो। तर आता पुढे काय होणार हे पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा। धन्यवाद।